नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ज्येष्ठ नागरिकासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण की 70 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी केंद्र शासनाने समावेशन पेन्शन योजना निघालेली आहे मित्रांनो. म्हणजेच की कंप्रेसिव्ह पेन्शन पॅकेज योजना, समावेशन पेन्शन पॅकेज योजना ही केंद्र शासनाने काढलेली आहे आणि नेमकी योजना कोणासाठी असणार आहे, याचा फायदा काय असणार आहे, त्याचबरोबर कागदपत्रे कोणती लागणार आहेत, पात्रता काय असणार आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, केंद्र शासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे एक पेन्शन पॅकेज योजना, कंप्रेसिव्ह पेन्शन पॅकेज योजना काढलेली आहे मित्रांनो. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जे 70 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते कोणते ज्येष्ठ नागरिक आहेत हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे मित्रांनो. कारण की त्यामध्ये सर्व तथ्य आहे. मित्रांनो, जे 70 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही कंप्रेसिव्ह पेन्शन पॅकेज योजना आहे. या योजनेचं एकच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे मित्रांनो सुलभ व्यवहार, सुलभ बँकिंग ही त्या नागरिकांना मिळावी. त्यामध्ये फायदे म्हणजे मित्रांनो, नंबर 1 ला जो विमा कवच आहे ते ऍक्सिडेंटली विमा कवच 30 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर या पेन्शन योजनेद्वारे या योजनेचा जर फॉर्म भरून दिला तुम्ही मित्रांनो, तर त्या फॉर्म मध्ये तुम्हाला जे खाते मिळणार आहे, जे खाते तुमचे असणार आहेत, ते खाते मित्रांनो SMS अलर्ट मोफत असणार आहे. ATMच्या सुविधा देखील मोफत असणार आहे. त्यामध्ये कोणतीच मर्यादा नसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला ही बँकिंग सुविधा एकदम सुलभरित्या वापरता येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या बँकिंग योजनेमध्ये कोण कोण पात्र असणार आहे, तर मित्रांनो आता मी तुम्हाला मुख्यतेने सांगतो की हे 70 वर्षावरील व्यक्ती कोण असणार आहेत. तर जे केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे कर्मचारी आहेत किंवा जे पेन्शन धारक आहेत मित्रांनो, त्या पेन्शन धारकांसाठी SBI ने ही पेन्शन योजना काढलेली आहे, जिचं नाव कंप्रेसिव्ह पेन्शन पॅकेज योजना आहे मित्रांनो. जे 70 वर्षावरील पेन्शन धारक आहेत किंवा फॅमिली पेन्शन धारक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या SBI बँकेमध्ये त्यांचे खाते असेल, त्या खात्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा मित्रांनो. हा फॉर्म भरून दिल्याच्या नंतर त्याच्यासोबत तुमचं PPO ऑर्डर, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर पॅन कार्ड, बँकेचं पासबुक ही सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्म सोबत जोडून द्यायची आहेत. त्यानंतर तुमचं जे बँक खातं आहे ते कंप्रेसिव्ह पॅकेज योजनेमध्ये तुमचं ट्रान्सफर होणार. ते ट्रान्सफर झाल्याच्या नंतर तुमच्या खात्याला एक वेगळं वळण लागणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही कसल्याच प्रकारची मर्यादा असणार नाही. सर्व मोफत तुम्हाला सुविधा बँकेच्या मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.